हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा। सगळ्यांनी खूप समजावून सांगितल्यावर, खूप मनविल्यावर विहान एकदाचा हळद लावायला तयार झाला होता, पण त्याला यातलं काहीच आवडत नव्हतं। तरीही प्रिशाच्या आनंदासाठी तो तयार झाला आणि आज त्यांची हळद होती। दिवसभर मितेश आणि दिशाने तयारी केली। आता रात्री दोघंही धमाल करणार होते। दिशा प्रिशाच्या रूममध्ये तिला तयार करत होती। हळदीच्या रंगाची साडी नेसवून, हळदीचे दागिने घालून, केस मोकळे ठेवून, कपाळावर छोटीशी टिकली आणि ओठांवर गुलाबी लिपस्टिक। दिशाने ही हलकी गुलाबी साडी नेसली होती, हळदीचे दागिने घातले होते आणि कपाळावर टिकली होती। दिशाने प्रिशाला खाली आणून तिथं मॉमने तयार केलेल्या पाटावर बसवलं। विहानही तिच्या बाजूला येऊन बसला। त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता, हाताच्या बाह्या फोल्ड केलेल्या होत्या। त्याची पर्सनॅलिटी पाहून प्रिशा आज अक्षरशः फ्लॅट झाली होती। ती त्याच्याकडे पाहत होती हे त्याला जाणवलं होतं। तसं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि दोघांची नजरानजर झाली। त्याने हळूच तिला डोळा मारला। प्रिशाचे डोळे मोठे झाले आणि तिनं झटकन मान दुसरीकडे वळवली। विहान मात्र गालातल्या गालात हसला, पण ते कुणालाही दिसलं नाही। यशवंतराव आणि पुरुषोत्तमराव तिथल्या सोफ्यावर बसले होते। दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता। शेवटी मोठ्या मुलाचं लग्न होतं। मीनाक्षीताईंनी मेडला सांगून हळद आणायला सांगितली होती। हे लग्न होणार आहे ही बातमी घराबाहेर जाऊ नये यासाठी विहानने राकेश आणि जॅकला सगळ्यांना सांगायला सांगितलं होतं, अगदी नोकरांनाही। म्हणूनच उद्या कोर्टात लग्न असलेला मोठा बिझनेसमॅन विहान दीक्षित याची ही गोष्ट कोणालाच ठाऊक नव्हती। मीनाक्षींनी आरतीचं ताट घेऊन प्रिशाला ओवाळलं, कुंकू लावलं, विहानला सुद्धा ओवाळलं। घरातल्या 3 मेड्सनी दोघांनाही कुंकू लावलं, दिशानेही लावलं। त्यानंतर मॉम पुढे आल्या। त्यांनी हळद घेतली आणि आधी विहानला लावली। बाकीच्या मेड्सने सुद्धा घाबरत त्याला हळद लावली। शेवटी यशवंतराव पुढे आले। त्यांनी त्याच्या गालावर हळद लावली। पुरुषोत्तमरावांनी हळद लावली आणि आता मात्र मितेश पुढे आला। त्याने इतकी हळद घेतली की विहानचे डोळे मोठे झाले आणि त्याने रागातच मितेशकडे पाहिलं। नो ब्रो, आज तुझी हळद आहे, उद्या लग्न, सो एन्जॉय करणं तर बनतंच। मी बिलकुल घाबरणार नाही, तू कितीही डोळे मोठे कर। मितेश हात चोळत पुढे आला आणि त्याने विहानच्या गालाला आणि पाठीवर हळद लावली। हे पाहून सगळे हसत होते। आता तू जे केलंस त्याची किंमत तुला मोजावी लागेल, लक्षात ठेव, विहानने धमकी दिली। तसा मितेश भुवया उडवत मागे गेला। याच्या नादाला लागू नये, डेंजर माणूस आहे, असं मितेश मनातच म्हणाला, पण तरीही विहानकडे पाहत राहिला। विहाननेही डोळ्यांनी खुणा केल्या आणि मितेशने लाजून मान वळवली। आता त्याची उष्टी हळद मॉमने दिशाला दिली। दिशाने ती हळद प्रिशासमोर ठेवली। पाण्यातून हळद घेऊन तिच्या हातांवर, पायांवर आणि गालावर लावली आणि हळूच तिच्या कानात कुजबुजली, दीदी, फायनली जिजूंची उष्टी हळद तुला लागली। यांच्या प्रेमात तू रंगलीस, खूप गोड दिसतेस, दिशा तिला डोळा मारत म्हणाली। तशी प्रिशा लाजून मान खाली घातली। काही मेड्सने आणि मॉमनेही हळद लावली। मितेश, यशवंतराव, पुरुषोत्तमराव यांनीही तिला हळद लावली। हळद विधी पूर्ण झाल्यावर मॉमने विहान आणि प्रिशाला फ्रेश व्हायला सांगितलं। मितेश आणि दिशासुद्धा हळद लावून मोकळे झाले होते, त्यामुळे तेही गेले। इकडे प्रिशा रूममध्ये आली आणि आरशासमोर उभी राहिली। आज तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। विहानची उष्टी हळद लागली होती आणि दिशाचे शब्द आठवून तिचे गाल झरझर लाल झाले आणि ती पटकन फ्रेश व्हायला गेली।
फ्रेश होऊन ती गुलाबी रंगाची हलकीशी साडी नेसून केस पुसत आरशासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता, कदाचित लग्नाचा. हातात हिरव्या चुड्यांची भरगच्च रांग, मेहंदीचे गडद रंग, हळद. ती लाजली आणि आपल्या स्वप्नात हरवून गेली. तेवढ्यात कोणीतरी मागून तिच्या कमरेवरून पोटावर हात फिरवत तिला स्वतःकडे खेचलं. ती थेट विहानच्या छातीवर पाठमोरी आदळली. तिने आरशात पाहिलं. विहान होता. त्याच्या डोळ्यातले मिश्किल भाव पाहून ती गडबडली. सर, तुम्ही इथे काय करताय? ती अडखळत विचारत होती. विहानने हळदीचा हात तिच्या गालावर लावला. सर्वांनी माझ्या बायकोला हळद लावली, मी कसा नाही लावणार? तो सिडक्विकपणे म्हणाला. तर तिच्या अंगावरती शहारा आला. त्याने तिला बळवून आरशाच्या टेबलावर टेकवलं आणि त्यानंतर गालावर गाल घासला. हृदयाची धडधड वाढली. त्याने हळदीचा हात साडीच्या फटीतून तिच्या पोटावरती चोळला. अगदी बेंबीवर ती शहारली. त्याचा हात आता तिच्या पाठीवर होता. ती त्याला घट्ट बिलगली. बस. ती काही बोलणार इतक्यात त्याने तिला उचलून टेबलवर बसवलं. स्वतः खाली बसून तिच्या पायावरून साडी गुडघ्यावर आणली आणि हळदीचा हात चोळला. ओठ टेकवले. तिच्या अंगात एक वेगळाच कंप निर्माण झाला. तो उभा राहिला. बाऊल टेबलावर ठेवला. दोन्ही हात तिच्या भोवती ठेवून तिच्या ओठांवर आपले ओठ तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. मानेवर ओठ टेकून हलकेसे चावलं. तिच्या तोंडातून निघणारा आवाज त्याच्या ओठांत विरला. तो तिच्या पोटावर ओठ टेकवत म्हणाला, बेबी. आणि कानावर ओठ फिरवत तिचं हुंकार ऐकून हलकेच हसला. आय लाईक युअर चिक्स, आय लाईक युअर लिप्स अँड दिस सेक्सी बेली ऑल्सो. तो मादक अंदाजात म्हणाला आणि भित्र्या सशासारखं धडधडणारं तिचं हृदय आता नाचू लागलं. तिने लगेच त्याला मिठी मारली. त्याने पूर्ण तिच्या ओठांवर किस करत तिला आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. हळूच कानाच्या पाळीला चावून आय लव्ह यू बेबी म्हणत डोळा मारून गेला तो तिला. तशी तिने छातीवर हात ठेवून जोरात श्वास घेतला आणि लाजतच पुन्हा फ्रेश व्हायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले होते. विहान आज स्वतः कोर्टात जाणार होता. त्याला वाटलं असतं तर वकील घरी बोलावला असता, पण त्याला प्रिशाला कोर्टात घेऊन जायचं होतं. विहान तयार होऊन खाली आला. व्हाईट शर्ट, ब्ल्यू ब्लेझर, जेल लावलेल्या केसांमध्ये आणि परफेक्ट बियर्डमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. ब्रँडेड घड्याळ घालून तो सोफ्यावरून येऊन बसला. थोड्याच वेळात प्रिशा दिशा सोबत खाली आली. आता तिला पाहून विहानची विकेटच पडली. तो टक लावून बघू लागला. घरातल्या मेड्सही तिच्याकडे डोळे फाडून बघत होत्या. ती खाली आली तशी मॉमने तिला काळजाचा तीट लावून नजर काढली. प्रिशाने विहानसह सर्वांच्या पाया पडली. विहानने तिला घेऊन कारमध्ये बसवलं. आज सिक्युरिटी खूप टाईट होती, कारण कोणालाही समजायला नको होतं की भारतातील टॉप बिझनेसमॅनचा आज विवाह आहे. विहान, प्रिशासोबत मितेश आणि दिशा बसले होते. मागच्या कारमध्ये पुरुषोत्तमराव, आजोबा आणि मीनाक्षी बसल्या होत्या. विहानच्या पुढे 3 कार्स बॉडीगार्ड्सच्या होत्या आणि मागे राकेश, जॅक आणि अजून 2 गार्ड्सच्या कार्स, अशा एकूण 6 बॉडीगार्ड्सच्या कार्स होत्या. थोड्या वेळाने कार कोर्ट बाहेर थांबली. आधी मितेश आणि दिशा उतरले. दुसऱ्या कारमधून आजोबा आणि मॉम उतरले. त्यांना गार्ड्सने वेढलं होतं. शेवटी विहान आणि प्रिशा उतरले आणि त्यांनाही गार्ड्सने पूर्ण कव्हर केलं. जरी कोणीच त्यांना नीट पाहू शकत नव्हतं, तरी लोक टक लावून बघत होते. इतकी टाईट सिक्युरिटी म्हणजे नक्कीच मोठा माणूस, असा अंदाज लोकांना आला होता. कोर्टाच्या आत फक्त घरातलेच लोक होते. वकील पुरुषोत्तमरावांचे जुने मित्र होते. हाय अंकल, विहानने त्यांना ग्रीट केलं. त्यांनीही विहानला हसून उत्तर दिलं. त्यानंतर वकिलांनी कागद समोर ठेवले. विहान आणि प्रिशा दोघांनी साईन केले. विहान, तुमचं लग्न तर झालं,
आता उरलेली फॉर्मॅलिटी करूया, वकील म्हणाले. त्यांनी दोघांना हार दिले. विहानने प्रिशाच्या गळ्यात हार घातला. प्रिशा हार घालण्यासाठी हात वर करू लागली, पण तिची उंची कमी असल्यामुळे हार घालू शकली नाही. ती त्याच्याकडे पाहत असली तसा विहान गालत हसत खाली गुडघ्यावर बसला. ओय होय, मितेश आणि दिशा जोरात ओरडले आणि सगळे हसू लागले. प्रिशा थोडं लाजल्यासारखं झाली. विहानच्या अशा झुकण्याने जॅक आणि राकेश चकित झाले, कारण त्यांचा बॉस कुणासमोरही झुकला नव्हता. पण ही पहिलीच मुलगी होती जिच्यासाठी विहान झुकला होता. जॅकने हे क्षण फोटोमध्ये टिपले. मितेशही प्रत्येक मूवमेंट कॅप्चर करत होता. प्रिशाने हळूच विहानच्या गळ्यात हार घातला. विहान उभा राहिला. मॉमने त्याच्या हातात मंगळसूत्र दिलं. त्याने ते मंगळसूत्र प्रिशाच्या गळ्यात घातलं. मग दिशा एका बॉक्समधून एक चेन काढून प्रिशाला दिली. हे माझ्याकडून तुमच्यासाठी पहिलं गिफ्ट, प्रिशा म्हणाली. विहान गालात हसला आणि खाली झुकला. प्रिशाने त्याच्या गळ्यात ती चेन घातली. बेबी, जसं हे मंगळसूत्र कायम तुझ्या गळ्यात राहील, तसंच ही चेन कायम माझ्या गळ्यात राहील. कधीच वेगळी करणार नाही, विहान म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. विहानने हळूच ते पाणी पुसलं. दिशाने आणखीन एक बॉक्स उघडून त्यातलं मंगळसूत्रासारखं बँडेड विहानला दिलं. त्याने हसून हात पुढे केला आणि प्रिशाने ते त्याच्या हातात घातलं. आता मॉमने कुंकुवाचा करंडा विहानसमोर धरला. त्याने कुंकू चिमटीत घेऊन तिच्या भांगात भरलं. प्रिशाने डोळे बंद करून उघडले आणि एक अश्रू गालावर ओघळला. विहानने तो पुसून तिच्या कपाळावर किस केलं. आणि त्यानंतर लग्न झालं आहे. आजपासून वैवाहिक आयुष्याची सुरुवात करू शकता, वकील म्हणाले. दोघांनी सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि कारने दीक्षित मेन्शनकडे रवाना झाली. कार आल्या आणि कोणालाही त्यांच्या उपस्थितीची जाणीव न होता त्या भरवेगात निघून गेल्या. दीक्षित मेन्शनसमोर कार थांबली. सगळे उतरले. राकेशने विहानचा दरवाजा उघडला आणि विहानने प्रिशासाठी दरवाजा उघडून तिला हात दिला. सगळे आत गेले. तेवढ्यात मितेशने त्यांना थांबवलं. नाऊ व्हॉट हॅपन्ड, विहानने विचारलं. आणि त्यानंतर, दादा, तुम्ही लग्न करून आलाय. मॉम आरतीचं ताट घेऊन येते, मितेश म्हणाला. आणि त्यानंतर मग मॉमने ओवाळणीचं ताट आणलं. आधी भाकर तुकडा त्यांच्या डोक्यावरून ओवाळून टाकला. मग पायांवर दूध टाकून दोघांना ओवाळलं. आणि त्यानंतर, चल प्रिशा बेटा, आत हे माप ओलांड. घरात लक्ष्मीच्या पावलांनी ये, मॉम म्हणाल्या. प्रिशा साडी हलवणार तेवढ्यात दिशाने अडवलं. आणि त्यानंतर, नाऊ व्हॉट हॅपन्ड, दिशा, विहानने विचारलं. आणि त्यानंतर, अरे जीजू, दीदीला नाव घ्यावं लागेल, दिशा म्हणाली. अरे हो, विसरलोच, मॉम म्हणाल्या. प्रिशा मंद हसत विहानकडे पाहत म्हणाली. संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा. विहान सरांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा. सगळ्यांनी टाळ्या वाजल्या. विहान गालात हसत तिला पाहू लागला. चल विहान, आता तुझा नंबर, मॉम म्हणाल्या. आणि त्यानंतर, मॉम, मला येत नाही, विहान म्हणाला. दादा, तयार कर एक, मितेश म्हणाला. विहानने जॅककडे पाहिलं. जॅकने फोनवर काहीतरी सांगितलं आणि मग विहान म्हणाला. जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध, जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध, प्रिशाच्या सहवासात झालो मी धुंद, प्रिशाच्या सहवासात झालो मी धुंद. सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. चल प्रिशा, आता हे माप ओलांड आणि कुंकवाच्या ताटात पाय ठेव, मॉम म्हणाल्या. रितेशने व्हिडिओ सुरू केला.
प्रिशाने साडी हलकीशी उचलली. विहानने तिच्या खांद्यावर हात ठेवले. प्रिशाने पावलं तांदळाच्या मापावर टाकून कुंकवात भिजवली आणि घरात एक एक पावलांनी प्रवेश केला. वेलकम टू दीक्षित होम टू न्यू फॅमिली मेंबर, मितेश आनंदात म्हणाला. शेवटी विहान प्रिशाने देवघरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यशवंतरावांनी प्रिशाला जवळ बोलावलं. स्पेशल भेट देणार आहेत, यशवंतराव म्हणाले आणि त्यांनी काही कागदपत्र मीनाक्षीकडे मागितली. मीनाक्षीने होकार देत ते पेपर्स त्यांच्या हातात दिले. बेटा, हे काही शेअर्स आहेत जे मी माझ्या नातसुनेसाठी राखून ठेवले होते. आज तू या घरात आलीस आणि मला खूप आनंद दिलास, म्हणून हे आपल्या कंपनीतील 50% हिस्सा मी तुझ्या नावावर करत आहे, असं म्हणत यशवंतरावांनी पेपर्स दिशाच्या हातात दिले. हे ऐकताच प्रिशाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि त्यानंतर, नाही आजोबा, मला हे नकोय. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला इतकी मोठी जबाबदारी पेलवेल का हेही माहीत नाही, प्रिशा म्हणाली. आणि त्यानंतर, बेटा, एकदा हातात घेतलीस ना की आपोआप याची जाणीव होईल आणि हे माझ्याकडून तुला आशीर्वाद आहेत, नाही म्हणू नकोस, असं म्हणत यशवंतरावांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. प्रिशाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं खाली वाकून त्यांच्या पायांवर डोकं टेकवलं. यशवंतरावांनी तिला उचललं आणि कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले. नंतर मितेशच्या वडिलांनी पुरुषोत्तमरावांनी तिला बोलावलं आणि एक डायमंड सेट दिला. डॅड, याची काय गरज होती? आधीच आजोबांनी इतकी मोठी गोष्ट दिली आहे आणि हे अजून? खरंच डॅड, हे खूप महागडं आहे, प्रिशा लाजतच म्हणाली. बेटा, हे आमचं तुझ्यावरचं प्रेम आहे. सुनेला आम्ही प्रेमाने देतोय, नाही म्हणू नकोस, डॅड म्हणाले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. तिनं वाकून नमस्कार केला आणि तो सेट घेतला. डॅडनेही तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. मॉमने तिला खानदानी कडे आणि एक मोत्यांची माळ दिली. बेटा, हे कडे आणि माळ माझ्या सासूबाईंनी मला दिली होती आणि आज मी तुला देते. मी त्यांना खूप जपून ठेवलं होतं, आता तू त्यांना जप, असं म्हणत मॉमने तिच्या गालावर ओठ टेकवले. प्रिशा गहिवरून गेली आणि त्यांना घट्ट मिठी मारली. मॉम, मी नक्कीच हे सगळं खूप जपेन, ती डोळे पुसत म्हणाली. अगं वेडाबाई, रडायला काय झालंय? मॉम तिला जवळ घेत म्हणाल्या. मॉम, खूप वर्षांनी इतकं प्रेम मिळालंय. आईबाबा गेल्यानंतर असं प्रेम मिळालंच नव्हतं आणि आज इतकं मिळालंय की मन भरून आलंय, प्रिशा म्हणाली आणि त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. विहान एकीकडे उभा राहून हे सगळं पाहत होता. प्रिशा आणि दिशा दोघींनाही इतकं प्रेम मिळताना पाहून तोही नकळत गहिवरला, पण लगेच स्वतःला सावरलं. हे देवा, ही मुलगी स्वतः इमोशनल होतेच, पण हिच्यासोबत राहून मला पण इमोशनल व्हायला लागते, तो मनात म्हणाला. बरं, आता तुम्ही दोघं जाऊन आराम करा, थकला असाल, पुरुषोत्तमराव म्हणाले. यस डॅड, वी नीड रेस्ट, विहान म्हणाला आणि वर गेला. प्रिशा बेटा, उद्या घरात पूजा आहे, त्यानंतर तू तुमच्या रूममध्ये जा. आता तू दिलेल्या रूममध्ये झोप, मॉम म्हणाल्या. प्रिशा थोडी नाराज झाली, पण चेहऱ्यावर काहीही न दाखवता होकार दिला. नो नीड मम्मा, शी विल स्लीप इन अवर ओन रूम, वरून विहान म्हणाला आणि प्रिशाला रूममध्ये ये असा इशारा करत आत गेला. आणि त्यानंतर प्रिशाने मॉमकडे पाहिलं. असू दे बेटा, जा रूममध्ये, मॉम हसतच म्हणाल्या आणि त्यानंतर ती खुश होऊन वर गेली. सगळे आपापल्या रूममध्ये गेले होते. प्रिशा वर आली. रूममध्ये अंधार होता, फक्त एक सौम्य प्रकाश झळकत होता. विहान आत फ्रेश व्हायला गेला होता.
ती आरशासमोर बसली आणि स्वतःकडे पाहू लागली. एक दिवसात तिचं आयुष्य बदललं होतं. प्रिशा नाईक आता प्रिशा विहान दीक्षित झाली होती. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, नवीन नातं. ती आरशात आपलं प्रतिबिंब पाहून हसली. हा बदल तिला खूप आवडला होता. मागून तिच्या मानेवर विहानचे हात आले. ती हलकीशी मोहरली. आरशातूनच त्याच्या डोळ्यात पाहिलं होतं. त्याचे डोळे प्रेमाने भरले होते. ती वळली आणि त्याच्या मिठीत शिरली. सर, आज मी खूप 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 खुश आहे. जगातलं सगळ्यात मोठं सुख तुम्ही दिलंत मला, ती त्याच्या मिठीत म्हणाली. आणि त्यानंतर, खरं सांगू बेबी, मीही खूप खुश आहे. तू पहिलीच अशी आहेस जिला मला प्रेमाने समजावून आयुष्यात आणावं लागलं. नाहीतर सगळं सहज मिळायचं मला. तो हसत म्हणाला. मग मला का? ती त्याला लटक्या रागात विचारते. बिकॉज आय लव्ह यू अँड यू आर माय फर्स्ट प्रायोरिटी. आणि जी गोष्ट माझी फर्स्ट प्रायोरिटी असते तिथे मी स्वतः जातो, तो आत्मविश्वासाने म्हणाला. ती भुवया उंचावत त्याच्याकडे पाहते. काय? तो विचारतो. आणि त्यानंतर, तुम्ही वाईट मार्गाने लोकांना काम करायला लावता का? ती मिश्किलपणे म्हणाली. तो हसतो. थँक यू गॉड. ती सुस्कारा टाकते. आणि करत असतो तर? तो पुन्हा विचारतो. तर समजावून सांगितलं असतं आणि ऐकलं नसतं तर रागावून सुद्धा बोलले असते. ती त्याच्या गळ्यात हात घालत हसून म्हणते. छातीवर चेहरा घासत ती म्हणाली. ओ अच्छा, असं आहे का? विहानने मिश्किल हसत विचारलं. तशी ती लाजून पुन्हा त्याला मिठी मारते. खरं तर विहान तिला खोटं बोलला होता, कारण त्याचा राग भयंकर होता. इतका की समोरच्याला तो जीवे मारेल सुद्धा. पण तो प्रिशाला जाणवू देणार नव्हता. हे त्याने तिच्या कमरेभोवती हात घालून तिला घट्ट मिठीत घेतलं आणि सुस्कारा टाकला. सर, सोडा, मला चेंज करायचं आहे आणि आधी वॉर्डरोब सेट करायचा आहे, ती म्हणाली. नो नीड. तुझे सगळे ड्रेस क्लोजेटमध्ये ठेवले आहेत, विहान म्हणाला. व्हॉट? ती चमकून म्हणाली. हॅव यू फॉरगॉटन हू आय एम? आय एम विहान दीक्षित. आय गेट व्हॉट आय वॉन्ट इन्स्टंटली. विसरूनच गेले होते की तुम्ही द विहान दीक्षित आहात, ती हसत म्हणाली. बरं, मी चेंज करून येते, ती म्हणाली. आणि निघणार तेवढ्यात विहानने मागून तिचा हात पकडला. ती वळून त्याच्याकडे बघितलं. भुवया उंचावल्या. ज्वेलरी काढायला मी हेल्प करतो, तो म्हणाला. तिला आरशासमोर उभं केलं. तिची पाठ त्याला आरशातून स्पष्ट दिसत होती. विहानने तिच्या गळ्यातील डायमंड सेट काढला. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. मग दुसरा हार, झुमके आणि शेवटी तिची नथ काढली. तेव्हा ती हलकेच म्हणाली. आऊ, जमत नाही तर का घालतेस? काय गरज होती? तो थोडा चिडून म्हणाला. ती शांत होती. विहान पुढे आला. तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात तिने हात ठेवला. आणि त्यानंतर, नाऊ व्हॉट? मॉम म्हणाल्या आहेत उद्या पूजा आहे आणि पूजा झाल्याशिवाय डोंट. ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली. ओ गॉड, विहान वैतागून म्हणाला. ती हसली आणि त्याला धक्का देऊन क्लोजेटमध्ये निघून गेली. तो संध्याकाळी ड्रिंक घेत बसला होता. शांतता त्याला असहाय्य वाटत होती. तो जुन्या आठवणीत हरवला. एक एक क्षण त्याला आठवत होता. तिचं हसणं, तिचं रडणं, त्याचं तिच्यासाठी बदलणं. पण शेवटचा दिवस आणि त्या दुःखद क्षणांचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. त्याने कान झाकले. आणि आता इकडे, मानव, विसरून जायचं ठरवलं होतं, पण देवाने माझं एकच स्वप्न अपूर्ण ठेवलं, तिचं प्रेम. लहानपणी वडील गेले, कष्ट केले, मोठ्या पोस्टवर पोहोचला, सगळं मिळालं, पण तिचं प्रेम मात्र हरवलं. डोळ्यातून अश्रू गालावर आले.
मी तिला पुन्हा पाहणार, बोलणार, माफी मागणार. आय लव्ह हर, तो म्हणाला. त्या दिवशी तिच्या बहिणीला पाहिलं होतं. ती इथेच कुठेतरी आहे याची त्याला खात्री होती. ती लग्न करून नसेल, ती फक्त माझी आहे. मी तिला मिळवणार, तो स्वतःशी म्हणाला आणि एक घोटात ग्लास संपवला. पुन्हा सकाळ. आता सकाळी सत्यनारायणाची पूजा होती. प्रिशा तयार होऊन खाली आली, जांभळ्या साडींमध्ये. प्रिशा, तू शिरा कर, बाकी आम्ही पाहतो, मॉम म्हणाल्या. दिशा, आज दुपारी छोले पुरी, वरण भात, कोशिंबीर, गुलाबजाम विमलला घेऊन कर. बरं मॉम, दिशा म्हणाली आणि कामाला लागली. आणि त्यानंतर प्रिशा शिरा बनवत होती. सुगंध दरवळला. मॉम आणि मितेशने हॉल सजवला. प्रिशा, बस आता, वर जाऊन आवरून घे, मॉम म्हणाल्या. वहिनी, मी कोशिंबीर मिक्स करतो, तुम्ही जा, मितेश म्हणाला. प्रिशा, विहान उठला का? अजून नाही मॉम, मी जाते उठवायला. ती वर गेली. खोली अंधारात. पडदे उघडले. प्रकाश आला. तो अजून झोपला होता, केस चेहऱ्यावर पसरलेले. ती शेजारी बसली. हळूच केसातून हात फिरवला. सर उठा, खूप उशीर झालाय. विहान कुशीत वळला. झोपेत गुंग. मॉम चिडल्या आहेत. गुरुजी अर्ध्या तासात येणार आहेत. तिने त्याच्या गालाकडे पाहिलं. इतके गोड, गोरे गाल. ओठ टेकवायला झुकली, पण आठवलं, पूजा आहे. ती थांबली. गोरोबा, खूप गोड आहेस तू. नवरोबा. ती हसली आणि म्हणाली. तेवढ्यात विहानने तिच्या कमरेत हात ठेवला. ती उडाली. ओ, म्हणजे हे सगळं नाटक होतं? ओ बेबी, यू आर सो इंटेलिजंट. विहान मिश्किल बोलला. सर, पुरे चावटपणा, उठा आता, ती रागाने म्हणाली. आणि त्यानंतर, पण तू जे करत होतीस ते पूर्ण कर. विहान, उठा, ती डोळे मोठे करून म्हणाली. आणि त्यानंतर विहानने तिला ओढलं. ती त्याच्यावर पडली, त्याच्या डोळ्यात हरवली. तो तिच्या काळ्या डोळ्यात हरवला. गालावर गाल टेकवला. तिचा श्वास फुलला. डोळे मिटले. तेवढ्यात खाली मॉमने हाक मारली. प्रिशा, विहान, लवकर या. ती भानावर आली. धक्का देऊन उठली. निघणार तेवढ्यात पदर मागे खेचला गेला. ती थांबली. वळून पाहिलं. विहान मिश्किलपणे तिच्याकडे बघत होता. त्याने तिच्या पदराला ओढत तिला स्वतःकडे खेचलं. तशी दिशा त्याच्या छातीवर आदळली. असं सहज जाऊ देणार नाही, असं मिश्किलपणे म्हणत त्याने गाल पुढे केला. तिला समजलं की हा विहान ऐकणाऱ्यांपैकी नाही, म्हणून शेवटी तिने हलक्याने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि लाजून पळतच बाथरूममध्ये निघून गेली. विहान मात्र हलकासा हसत जिममधल्या बाथरूममध्ये गेला. थोड्या वेळाने दिशा बाहेर आली. तेव्हा विहान आधीच तयार होता. सफेद कुर्ता, पायजमा घातलेला, अंगाला परफ्यूम मारलेला. खाली ये लवकर, असं डोळा मारत तो खाली गेला. दिशा काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. नंतर तिने दरवाजा बंद केला आणि मिरून रंगाची साडी निवडली. आरशासमोर बसून केसांचा मेसी बन केला. त्यावर मोगऱ्याचे गजरे मारले. हिरव्या चुड्यांसोबत गळ्यात मंगळसूत्र, छोटा नेकलेस, कानात झुमके, गुलाबी लिपस्टिक, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि जोडवी परिधान केली. कुंकुवाचा करंडा घेऊन तिने भांगात कुंकू भरलं आणि सजून निघाली. ती पायऱ्यांवरून खाली येत असतानाच विहानचे लक्ष तिच्यावर स्थिरावलं. ती सुंदरतेचा मूर्तिमंत अवतार वाटत होती. ती हळूवार खाली आली. प्रिशा आली तशी माईने दोघांना पूजेसाठी बसवलं. गुरुजी मंत्र म्हणत होते आणि विहान, प्रिशा पूजेचा विधी करत होते. थोड्या वेळाने पूजा संपली. दोघांनी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. मितेश आणि दिशा जेवून वर गेले.
मीनाक्षीने विहानला अडवून ठेवलं. विहान काही तिचं ऐकणार नाही हे समजल्यावर तिने जॅकला फोन करून विहानला बिझी ठेवण्याची विनंती केली. मग जॅकने त्याला फोन करून कामाबद्दल बोलण्यात गुंतवलं. इकडे प्रिशा किचन आवरत होती. माई तिच्याशी गप्पा करत होत्या. इतक्यात माईंचा फोन आला. नाव पाहताच त्या आनंदाने भारावल्या आणि बोलण्यासाठी तिथून निघून गेल्या. त्यामुळे प्रिशाला पूजा आणि स्वयंपाक आवरण्यात 1 तास लागला. विहान मात्र फोनवर बोलून पूर्ण वैतागला होता. त्याला अशा गोष्टींमध्ये रस नव्हता, पण फक्त माई आणि प्रिशासाठी तो पूजासाठी आला होता. पूजा संपली तरी सर्वजण गप्पा मारत बसले होते. शेवटी तो खोलीत गेला, पण प्रिशा काही वर आली नाही, म्हणून रागाने तो खाली आला. जेवणानंतर पुन्हा जॅकचा फोन आला. टेंडरबद्दल चर्चा, पण आता त्या गोष्टीत अजिबात रस नव्हता, म्हणून रागाने त्याने कॉल कट केला आणि वर गेला. वर जात दरवाजा उघडताच रूम पूर्ण अंधारात होती. त्याने लाईट्स ऑन केले आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाला. वैतागलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रूम कॅन्डल्सनी सजलेली होती. बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांनी हार्ट बनवलेला होता. पांढरी शीट आणि निळं ब्लँकेट ठेवलेलं. बेडच्या मागे एक भली मोठी फोटो फ्रेम. विहानने प्रिशाला उचललेला. ती गळ्यात हात घालून हसणारी. फोटो बेंगळुरूचा होता, पण कधी काढला हे तिच्याही लक्षात नव्हतं. ती विचारात हरवली होती. तेवढ्यात मागून त्याच्या मिठीत तिला तिच्या पोटावर हात जाणवला. दिवसभराचा थकवा क्षणात निघून गेला. त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि कुजबुजत म्हणाला, "दिस इज अ ब्युटिफुल सरप्राईज ऑन अवर फर्स्ट नाईट फ्रॉम मितेश अँड दिशा." कानावर हलकी फुंकर टाकताच प्रिशाच्या अंगावर सरसर काटा आला. आज आपली पहिली रात्र या विचारानेच तिच्या अंगातले त्राण गेले. हृदयाची धडधड वाढली. पोटात फुलपाखरू थैमान घालू लागली. त्याने हलकेच पदर बाजूला करत पोटावरून हात फिरवला आणि झटकन तिला स्वतःकडे खेचलं. दोघांचे श्वास एकत्र मिसळले आणि तिचं हृदय थरथरू लागलं. ठोके त्याला स्पष्टपणे जाणवत होते. त्याने हळूच तिच्या केसांना क्लचरमधून सोडलं. तसे तिचे लांब केस तिच्या कमरेवरून खाली पडले. त्या केसांना त्याने एका हाताने पुढे घेत तिच्या कमरेत हात घालून तिला अजून जवळ ओढलं आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी ती गार झाली. पोटात गुजबंप उडू लागले. थोड्या वेळाने त्याने तिला सोडलं आणि क्लोजेटमध्ये घेऊन गेला. त्यातून तिला एक हलकी गुलाबी साडी काढून दिली आणि ती बाथरूममध्ये पाठवलं. ती इतकी गोंधळी होती की नेमकं काय झालंय हे समजायला तिला थोडा वेळ लागला. जेव्हा ती भानावर आली तेव्हा लाजून चेहरा दोन्ही हातात लपवला. दिशा, परवापासून कॉलेज सुरू होतंय, सो मी आणि तू यावेळी जसं ठरवलं आहे तसंच होणार. अभ्यास आणि फक्त अभ्यास. आपलं शेवटचं वर्ष आहे आणि दादाला दिलेला शब्द पाळायचा आहे. मितेश दिशाला मिठी मारत म्हणाला, आता फक्त अभ्यासावरच लक्ष देऊया. हा आपल्या फ्युचरचा प्रश्न आहे. दिशा त्याला दुजोरा देत म्हणाली. बरं दिशा, तू नोट्स काढल्या होत्या ना त्या मला पण दे. मी आपल्या ग्रुपमध्ये पाठवतो आणि त्यांना सांगतो. नाहीतर ते कार्टून्स आहेतच मस्ती करायला. मितेश हसत म्हणाला. तशी दिशाही हसली आणि त्याला बिलगली. त्याने तिच्या हनुवटीला वर करत हळूच तिच्या ओठांना काबीज केलं आणि तिला रफ किस करू लागला. दिशाने हात त्याच्या केसातून फिरत होते. दोघंही बेडवर बसून झोपले. मितेश तिच्यावर येऊन तिला पॅशनने किस करू लागला. त्याचा किस हळूहळू खोल डीप होत गेला आणि तिला आता श्वास घेणं कठीण होऊ लागलं. तसे त्याने तिला सोडलं आणि बाजूला झाला. दुसरीकडे प्रिशा गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर गोल्डन रंगाचा ब्लाऊज, ज्याचे हुक मागे होते, नेसून वन साईड पदर घेत बाहेर आली. तेव्हा विहान फोनवर कोणाशी तरी बोलत होता. ती आरशासमोर येऊन उभी राहिली.
गळ्यात मोठं मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, केस मोकळे आणि मधोमध कुंकू, ओठांवर लाईट गुलाबी लिपस्टिक. एकंदरीत ती खूपच सुंदर दिसत होती. तिने वळून पाहिलं तेव्हा विहान अजूनही फोनवर होता. शेवटी ती बेडजवळ गेली. जगातून पाणी घेऊन ओठांना सावध पाणी प्याली. ग्लास ठेवून वळणार तोच विहानने तिला मागून घट्ट मिठीत घेतलं आणि माने तो चेहरा खुपसला. ती शॉक झाली, पण त्याला थांबवायचं कसं म्हणून तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला त्याला समर्पित केलं. त्याने तिच्या मानेवर काही क्षण किस करत तिला उचललं आणि बेडवर आणून अलगद ठेवलं. स्वतःही तिच्या बाजूला झोपून ब्लँकेट दोघांवर घेत तिच्या ओठांवर टेकवले आणि एक हलकं किस करत बाजूला झाला. चल झोपा आता, उद्या ऑफिसला जायचे, तो तिच्या गालावर गाल घासून म्हणाला. ती शॉक झाली, पण त्याची इच्छा नसेल म्हणून काही न बोलता त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या छातीवर चेहरा ठेवला. बेबी, आता आपण काही करणार नाही. मला आपला स्पेशल मोमेंट खूप खास करायचा आहे. सो वी आर गोइंग टू हनीमून आफ्टर 5 days, तो म्हणाला. तशी ती लाजली आणि त्याच्या मिठीत चेहरा लपून बसली. तो हलकेच हसला आणि तिच्या भोवती मिठी घट्ट करत डोळे बंद करून झोपी गेला. तीही थोड्या वेळाने झोपली. आज मानव त्याच्या फ्लॅटवर होता आणि त्याने त्याचा विश्वासू माणूस विनयला बोलावलं होतं. विनय आणि मानव गेली 3 वर्षे एकत्र होती. विनय एक प्रकारे डिटेक्टिव्ह होता. मानव रूममध्ये आरामखुर्चीवर बसला होता, हातात सिगारेट. समोर विनय बसलाय. बोल ना मानव, का बोलवलंस? काही प्रॉब्लेम आहे का? विनयने विचारलं. ॲक्च्युली विनय, मला एक इम्पॉर्टंट माहिती हवी आहे आणि ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे. मानव त्या विनयला म्हणाला. टेन्शन नको, पण काय आहे ते सांग, विनय म्हणाला. विनय, 5 वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये होतो. आमच्या ग्रुपमध्ये प्रिशा नावाची मुलगी होती. ती मला खूप आवडायची, पण बोलायची हिंमत झाली नाही. शेवटच्या दिवशी तिने मला सगळ्यांसमोर प्रपोज केलं. मी खुश होतो, पण माझ्या ग्रुपने मला थांबवलं. त्यांनी तिला हो म्हणू नकोस असं सांगितलं आणि मी ऐकलं. मी तिला नाही बोललो. ती खूप रडली. कॉलेजसमोर तिचा अपमान झाला. ती पळून गेली. मी पाठोपाठ गेलो, पण मला भेटली नाही. ब्लॉक केलं होतं तिने. पण तुला आता आठवतंय? विनयने विचारलं. आणि त्यानंतर हो, मी तिच्या बहिणीला दिशाला काही महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये पाहिलं, पण तिच्यासोबत तिचे फ्रेंड्स होते. मी काही बोललो नाही, पण आता मला प्रिशाला शोधायचे. खूप झालं हे सगळं. पण तिचं लग्न झालं असेल तर? नाही वाटत. ती माझ्यावर खरोखर प्रेम करत होती. मला शोधायचं आहे तिला. ठीक आहे, काही फोटो आहे का? मानवने ड्रॉवरमधून काही फोटो काढले. विनय थक्क झाला. इतके फोटो? हो, तिच्यासोबतचे फोटो ग्रुपने काढले होते. काही तिच्या इंस्टाग्रामवरून घेतले. विनयने एका फोटोवर नजर रोखली. मी शोधतो तिला. 8-10 दिवस लागतील असं म्हणत तो निघाला. मानव सिगारेटचे झुरके घेत मनात म्हणाला. बस झाली प्रिशा, आता हा दुरावा संपवायचा. देवाकडे एकच प्रार्थना, तुझं लग्न झालं नसलं पाहिजे, बस. त्यानंतर आजचा भाग इथेच संपलेला आहे. तर आता प्रिशाचं तर लग्न झालंय आणि या मानवला आत्ता कुठे प्रिशाची आठवण येत आहे. तर पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.